नमस्कार शेतकरी बांधवांनो, एप्रिल महिन्यामध्ये तूर भाव आपल्याला कसा राहणार या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसं पाहिलं तर आपल्याला हा दर आपल्याला चढ उतार पाहायला मिळतोय. लाल व पांढऱ्या तुरीसाठी कुठे दर किती मिळतात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. काही बाजारपेठेत आपल्याला लाल तुरीसाठी 8,000 रुपये पार बाजार मारलेले आहेत, तर काही ठिकाणी आपल्याला आवक कमी असून आपल्याला दरमध्ये स्थिरता पाहायला मिळत आहेत. अकोला बाजार समितीमध्ये बघितलंय 8,235 रुपयांचा उंचांकन गाठून बाजी मारली आहे, पण लाल तुरीसाठी मोठी आवक आपल्याला कमी पाहायला मिळत आहेत. विदर्भामध्ये बघितलंय महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये लाल तुरीला एक आवक म्हणजे सर्वात मोठी आवक पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी बघितलं असेल नागपूर बाजार समितीत सर्वाधिक 2,583 क्विंटलची आवक झाली असून त्यामध्ये सर्वाधिक जे दर आहे ते म्हणजे आपल्याला बघितलं असेल 8,235 रुपये इतका मिळाला आहे. आता अकोला बाजार समितीमध्ये बघितलंय आपण 1,581 क्विंटलची आवक झाली असून त्या ठिकाणी जास्तीत जास्त दर म्हणजे 8,235 रुपये इतका मिळाला. अवर्दर शहाणीमध्ये मुरुम बाजार समितीमध्ये बघितलं असेल 8,100 रुपयांचा पुढे स्थिर आपल्याला दिसत आहे, पण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक चांगल्या प्रकारचे दर आपल्याला पाहायला मिळाले आहेत. आता आपण वळूयात पांढऱ्या तुरीची एक परिस्थिती. यामध्ये आपल्याला दर किती मिळतात या ठिकाणी बघितलं असेल पांढऱ्या तुरीसाठी आवक आणि तुरीच्या तुलनेने आपल्याला कमी आहे, पण यामध्ये आपल्याला जे औरंद शहाणी या ठिकाणी आपल्याला तुरीचे 260 क्विंटलची आवक असून त्या ठिकाणी आपल्याला 8,181 रुपये उंचांकन मिळालं आहे. आता आपण बाजार समितीमध्ये कमीत कमी जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिल्यांदा बघितलं असेल लाल तुरीसाठी पैठण 7,300 ते 7,300, तर आपल्याला सर्वसाधारणमध्ये 7,200 दर पाहायला मिळालेला आहे. वडवणीमध्ये बघितलंय 7,000 जास्तीत जास्त दर आहे 7,200 रुपये. सर्वसाधारण बघायला गेले तर 7,100 रुपये दर आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. मुरुममध्ये बघितले 6,950 रुपये जास्तीत जास्त दर आहे 8,111 रुपये आणि सर्वसाधारण आपल्याला 8,111 रुपये दर पाहायला मिळालेले आहेत. आता अकोलामध्ये बघितलंय 7,000 रुपये कमीत कमी दर पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी जास्तीत जास्त दर म्हणजे 8,285 रुपये दर पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी सर्वसाधारण बघितलंय 8,150 रुपये पाहायला मिळतोय. नागपूरमध्ये बघितलंय 7,200 रुपये आणि जास्तीत जास्त दर बघितला तर 7,999 रुपये दर पाहायला मिळतोय. तर त्या ठिकाणी सर्वसाधारण बघितलंय तर 7,912 रुपये दर पाहायला मिळत आहेत. आता आष्टीमध्ये बघितलंय 7,000 रुपये आणि 7,700 रुपये, त्या ठिकाणी आपल्याला 7,500 रुपये दर पाहायला मिळत आहेत. आता पांढऱ्या तुरीसाठी बघितलंय शेवगावमध्ये बघितलंय 7,500 रुपये 7,500 आपल्याला सर्वसाधारण दर पाहायला मिळत आहेत. शेवगाव बोदेगावमध्ये बघितलंय 7,300 रुपये आणि जास्तीत जास्त दर बघितलाय 7,400 रुपये. या ठिकाणी आपण बघितलंय 7,300 रुपये दर पाहायला मिळत आहेत. शेतकरी बांधवांनो, हे एक तुरीचे बाजार दर होते, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहेत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करून आपल्या या यूट्यूब चॅनलला प्रोत्साहन द्या. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात अशा नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.